ऑल राईट. हॅलो. आज काहीतरी सांगायचं आहे राव. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली इम्पॉर्टंट थिंग्स फॉर मी. आज मी इथे ड्युटीवर आहे. इथे डी पॉईंट पुलिंग टॉवरवर इथे बसून आहे आणि ओके इथे डी पॉईंट पुलिंग टॉवरवर बसून आहे आणि आज म्हणजे रेग्युलर जॉबप्रमाणे आहेत आणि मला कॉल आला आहे, कॉल लेटर यांच्या थ्रू. टाटा मोटर्सचा कॉल लिहिला आहे आणि त्यांनी मला रिक्रूट केलं आहे. बरोबर. टाटा मोटर्सचा कॉल आला आहे आणि हो, त्यांचं कॉल लेटर आला आहे माझ्यापाशी आणि करीब त्यांनी 9,500 रुपये डिपॉझिट करायला सांगितलं आहे. सो मी काफ़ी स्केअर्ड आहे का मी हे काम करू का नाही करू, डिपॉझिट करू का नाही करू, आणि केलं तर पैसे रिफंड होईल का, जर माझा इंटरव्ह्यू क्रॅक नाही झाला तर व्हॉट वुड बी हॅपन. आय डोंट नो. काइंड ऑफ स्केरी आणि बहुत साऱ्या गोष्टी आहे आणि टाईम खूप कमी आहे कारण शेवटची तारीख आज आहे आणि डिसिजन आपल्याला क्विकली घ्यायचा आहे. आपण संध्याकाळच्या 45 एपिसोडपर्यंत सुद्धा आपण वेट करू शकत नाही. सो त्यामुळे मला एक प्रकारे प्रॉपरली डिसिजन घेण्यासाठी मला स्वतःचीच गरज लागत होती. सो पहिले बॅड पॉईंट सांग, नंतर गुड पॉईंट सांग. बॅड पॉईंट हे आहे की या लोकांनी एकदम ॲट अ डेट, म्हणजे बिलकुल आजची 7 तारीख आहे ना, तर बिलकुल 7 तारीखलाच मेसेज केला यांनी की तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट करा म्हणा, ना की उद्या किंवा परवा वगैरे नाही, बिलकुल आजच्या आज. म्हणजे त्या लोकांना असं वाटते की कॅन्डिडेटला विचार करण्यासाठी सुद्धा टाईम द्यायचा नाही. बस त्यांना आज म्हणलं आजच्या आज जे डिपॉझिट करण त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल. हा एक बॅड पॉईंट आहे. दुसरा कोणता बॅड पॉईंट आहे? दुसरा आहे की आय डोंट नो, मला कळून नाही राहिला आहे सध्या तर मला हाच एक बॅड पॉईंट दिसून राहिला आहे. आणि गुड पॉईंट कोणते आहे? गुड पॉईंट हा आहे का हा कोणता कन्सल्टन्सीवाल्याकडून मला कॉल नाही आला आहे, सीधा कंपनीकडून मला कॉल लेटर आला आहे. कंपनीकडून मला कॉल लेटर आला आहे. सो याच्यामध्ये काही फर्जीपणा तर बिलकुलच नाही आहे. प्लस हे सिक्युरिटी डिपॉझिट मागून राहिले, सो मागूनच राहिले. इंटरव्ह्यू फक्त नावासाठी आहे. तुम्ही जसे सिक्युरिटी डिपॉझिट करता तुमचं सिलेक्शन होऊन जाते. दॅट्स इट, दॅट्स ऑल. प्लस माझं 1 year एक्सपिरियन्स आहे. सो आय गेट अ जॉब आणि मला जॉब भेटणंच याची मला करीब 80% आहे का मला हे जॉब भेटू शकते. 20% आहे का असं मला जॉब भेटू शकत नाही, बस 20%. जर मी सिक्युरिटी डिपॉझिट भरले, सो मी एक प्रकारे कन्फर्म झालो का माझं जे जॉब आहे ते मला नक्की आहे. पेमेंट आहे करीब 35,000 पासून स्टार्टिंग आहे. 35,000 to 1,20,000. सो इट्स रिअली नाईस. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि खूप साऱ्या पोस्टिंगसाठी आहे. हे लोक म्हणजे कसं, याच्यासाठी कसं आहे की एक प्रकारे तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट करा. सिक्युरिटी डिपॉझिट केल्यानंतर तुमचा जॉब कन्फर्म. नावासाठी इंटरव्ह्यू आहे, बाकी काहीच नाही. बस काहीच नाही, फक्त नावासाठी इंटरव्ह्यू आहे. कारण त्यांना एक इंजिनियर पाहिजे, त्यांना एक एक्सपिरियन्स पर्सन पाहिजे. सो त्यांच्या नजरेमध्ये मी एक प्रकारे क्वालिफाईड आहे कारण माझ्यापाशी 1 year एक्सपिरियन्स आहे. बट थोडासा एक प्रकारे प्रॉब्लेम येऊन राहिला आहे की अजूनपर्यंत मला 1 वर्ष पूर्ण झालेलं नाही. 9 महिने झाले आहे आणि 3 महिने बाकी आहे. सो मला काय वाटते का मी वेट करू का नाही करू? वेट नको करू यार, काय सांगू. कारण इथे प्रॉब्लेम्स खूप मोठी आहे. इथे खापरखेडला मी इथे जॉब करून राहिलो आहे ना, इथं फायनान्शियली आणि मेंटली पण खूप जास्त त्रास आहे. फायनान्शियली म्हणजे कसा त्रास? फर्स्ट ऑफ ऑल इथे डी पॉईंटचं टेंडर झालं आहे खतम. डी पॉईंटचं टेंडर खतम झालं आहे. सो
सगळे जे माणसं आहे, वर्कर आहे, ते पूर्ण बंद झाले आहे. आता मी त्यांचा सुपरवायझर आहे. सो मला एक प्रकारे माझी सॅलरी कमी आहे, त्यामुळे मला त्यांनी ठेवलं आहे. दॅट्स इट. बाकी काहीच हे नाही. नाहीतर त्यांनी पण मला केव्हाच किक आउट केलं असतं. दॅट्स इट. हे तर झालं फायनान्शियली. प्लस अनदर मेंटली कसा प्रॉब्लेम आहे, तर मी ते खापरखेड्याला राहून राहिलो आहे, आणि ते खापरखेड्याला राहताना खापरखेडा आणि ते जॉब करून राहिलो आहे. आणि जस्ट लाईक एक प्रकारे मामाजीचं पण थोडंसं प्रॉब्लेम आहे, कारण मामाजी एक प्रकारे यांचं काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे यांच्या जॉबवर. यांचं सस्पेन्शनचं ऑर्डर सुरू आहे, आणि यांच्यामध्ये मला असं फील होत आहे की यांची ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे सस्पेंड झाल्यानंतर जो व्यक्ती सस्पेंड होते त्याच्यानंतर त्या व्यक्तीला ट्रान्सफर केलं जाते दुसऱ्या ठिकाणी. सेम पोस्ट आणि सेम सॅलरी, फक्त जॉब लोकेशन इज डिफरंट. सो समजा जर त्यांची जॉब चेंज झाली, समजा जर इथून खापरखेडापासून ते कोराडी नाही म्हणजे पारस किंवा भुसावळमध्ये झाली, तर मला इथून निघावं लागेल. या खापरखेडा इथे मी क्वार्टरवर राहत आहे, इथून पण मला निघावं लागेल. अनदर थिंग इज, मला हे जॉब इम्पॉर्टंट काऊन आहे? वेळ मला मुंबईला तर जायचंच आहे, आणि एनी हाऊ मला वाटते का हा एक वेळ आहे, कारण मला मुंबईला जावंच लागेल. दॅट्स इट. अजून कोणती गोष्ट आहे, जर मी समजा आता जर वडिलांना पैसे मागतो, तर मग मी ऑटोकॅड कॅडकॅमसाठी पैसे मागू शकत नाही. ठीक आहे, मी जॉबसाठी पैसे मागून आलो, दॅट्स इट. मग मला याची काही गरजच नाही. अनदर थिंग इज की वडिलांना पैसे मागू कसं राव? या म्हणजे वडिलांना पैसे मागू, ऑफकोर्स वडील मागून घेणं, पैसे देऊन देते, असं काही वाईट तर नाही वाटत राव. आय डोंट नो, जस्ट एक प्रकारे कन्फर्म नाही होऊन राहिलं आहे. आणि या साऱ्या गोष्टी नाही का एकाच वेळेस एकदम क्विकली आल्या आहे. लेस दॅन अवर, म्हणजे हार्डली 1 घंटा पण नाही झाला आहे, आणि मला कळलं का मला एक प्रकारे जॉब ऑफर आली फ्रॉम टाटा मोटर्स. आणि मला एक प्रकारे 35,000 रुपये सॅलरी आहे, आणि जॉब प्रोफाईल खूप चांगला आहे. आणि मला कळून न राहिलाय का मी सला करू का. म्हणजे प्रॉब्लेम येऊन राहिलाय सिक्युरिटी डिपॉझिट, पैसे. यांनी मला थोडासा टाइम पण नाही दिला आहे. आणि ॲक्च्युली मी त्या HR सोबत पण बोललो आहे, आणि ते म्हणाले की तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट करत असाल तरच तुम्ही इंटरव्ह्यू फेस कराल, नाही तर आम्ही अलाउ करू देणार नाही. सो आय डोंट नो की किती जण राहणार आहे कॉम्पिटिटर आणि का राहणार आहे, बट आय थिंक मला वाटते का मी हे करू शकतो राव. या स्टील थोडंसं स्केरी आहे, बट एक्साइटेड पण आहे. कोणती गोष्ट करण्यासाठी या 2 गोष्टी असणं महत्त्वाचं आहे. सो व्हॉट यू थिंक? तुला काय वाटते का मला हे जॉब घ्यावे लागेल, घ्यायची आहे पैसे की नाही घ्यायचे आहे, की वडिलांना कॉल करायचा आहे, पैसे मागायचे आहे का नाही मागायचे आहे? का करू का मी ॲक्च्युली, सांग ना. इवन RT5 एपिसोड समोर सुद्धा आहे, पण तरी मी त्याला डिसिजन घेण्यामध्ये थोडासा एक प्रकारे प्रॉब्लेम येऊन राहिला आहे. समजा जर मी आताच हे करतो म्हणलं तर एक प्रकारे प्रॉब्लेम कसा येईल का अजूनपर्यंत माझा 1 इयर एक्सपिरियन्स नाही आहे. आणि हू नोज, ते फक्त म्हणण्यासाठी आहे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजे तुमची जॉब एकदम कन्फर्म. बट हू नोज, जर इंटरव्ह्यू मध्ये तू रिजेक्ट झाला, सो देन व्हॉट? नाही होणार रिजेक्ट राव. कसा काय रिजेक्ट होणार? माझी टोनिंग चांगली आहे. व्हॉट एव्हर इट इज, जे आतापर्यंत मी अचीव केले ते ट्रूली अचीव केलं आहे. आणि जे पण मेहनत घेतली ते मी स्वतः मेहनत घेतली आहे. प्लस आय हॅव हॅड इनफ नॉलेज फॉर मशिनरी अँड व्हॉट इज दॅट हॅपन्स विथ दिस. सो या मला वाटते का, आणि एक प्रकारे प्रोफेशनल आहे ना टाटा मोटर्स. आय वर्क इन टाटा मोटर्स. एक प्रकारे अशी कोणती कन्सल्टन्सी नाही आहे ना, एकदम डायरेक्ट कंपनी थ्रू आला आहे.
एक मिनिट, मला नाही का एक प्रकारे थोडासा प्रॉब्लेम येत आहे. जे कॉल लेटर आहे ना, पहिले थोडं इन्स्पेक्शन कर, थोडंसं लिटल बिट. जे कॉल लेटरवर जे HR चं नाव आहे ना, त्या HR चं नाव गुगलवर टाईप कर, गुगल कर, कन्फर्म कर का तो बंदा टाटा मोटर्सचाच आहे. हां, आणि समजा जर तो बंदा टाटा मोटर्सचाच आहे तर मग तू वडिलांना कॉल कर. या बट त्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम येणार का वडील पैसे पाठवणार कसे. या वेल, त्यांच्या शाखेमधून तर ते आता समजा जर ड्युटीवर आहे, ऑफकोर्स ते ड्युटीवर असेल, आणि समजा जर त्यांना शाखेवरून त्यांना समजा जर जायचं असेल तो का करू का मी, वडिलांना थोडसा त्रास द्यावा लागेल. हे जॉब तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. यस, इट इज रिअली इम्पॉर्टंट. या आणि जे काही कॉन्सिक्वेन्सेस होऊन राहिले ना इथे खापरखेड्यामध्ये, आय रिअली नीड इट दॅट. आणि मला वाटते का ही वेळ आली आहे जास्त वाट न बघता. पण दुसरा एक पॉइंट पकड ना. आता बघ, लेस दॅन अ वीक किंवा लेस दॅन अ मंथ हे तुझं दुसरं कॉल लेटर आहे. पहिलं कॉल लेटर L&Tचं होतं, दुसरं कॉल लेटर हे टाटा मोटर्सचं आहे. तू राईट नाव Naukri.com ज्याप्रमाणे तू ब्राउझिंग करत आहे, ज्याप्रमाणे सर्चिंग करत आहे, इट्स बेटर. हे बेटर आहे, कारण याच्या थ्रू नाही का तुला खूप साऱ्या जणांचे कॉल लेटर्स येऊन राहिल्या. बट मला एवढा पण जास्त वेळ नाही करायचा आहे का माझा पूर्ण टाइम निघून जाईल आणि मी जस्ट वाट पाहत राहीन. का वाट पाहत राहीन कशाची वाट पाहशील राव, सांगतो तुम्हाला. तू सेटल आहे म्हणून थोडंसं एक प्रकारे प्रॉब्लेम येऊन राहिला का तुला. म्हणजे तू आता तुझ्यापाशी सगळंच आहे, थोडीशी जॉब आहे, राहण्यासाठी घर आहे, दॅट्स वाय यू फील सेटअप. आणि त्यामुळे मग तुला वाटत आहे की आपण हा जॉब नाही घेत करावं. बट राव, हे घर हे जॉब तुझं नाही आहे राव. एव्हरीथिंग इज, जे काही आहे ते सगळं मामाजीने दिलं आहे. आणि राईट नाव आता मामाजीचीच कंडिशन डाऊन आहे. सो कसं आहे की त्यांनाच एक प्रकारे या साऱ्या गोष्टीची गरज आहे. सो दहा वाजले. तर सिक्युरिटी डिपॉझिट तर सगळेच जण मागणार आहे, कोणती कंपनी असो. एकदम अननोन पर्सनला जर तुम्ही एक प्रकारे इंटरव्ह्यूकडे फेस घेऊन राहिले तर एक प्रकारे त्यांची पण काही ना काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असते का तो पर्सन, तो बंदा ज्याच्याकडून आपल्याला फायदा काय आहे. ऑफकोर्स, कारण असंच एकदम कोणाला सरळ आमच्या कंपनीमध्ये रिक्रूट करायचं आहे, तुम्ही क्वालिफाईड आहे ते येऊन जा, असंच नाही करणार आहे ना. थोडे बहुत पैसे तर मागणारच आहे राव. कोणती कंपनी घेतो, L&T घे, टाटा मोटर्स घे, इन्फोसिस घे किंवा हिंदुस्तान घे, एव्हरी कंपनी प्रत्येक मेकॅनिकल इंजिनिअरसाठी किंवा कोणत्याही कंपनीसाठी कोणताही कॅन्डिडेट असो एक सिक्युरिटी डिपॉझिट मागते. कारण त्यांना पण हवं असते का हा बंदा याच्याकडून आम्ही पैसे घेऊन राहिलो आहे, या बंद्यासाठी आम्ही इंटरव्ह्यू देऊन राहिलो आहे, सो याच्याकडून आम्हाला पण काही ना काहीतरी फायदा झाला आहे. सो दॅट्स इट. सो कॉल करायचा का नाही करायचा, का जस्ट लेट इट गो करायचं आणि जस्ट ॲज इट इज राहायचं. काही न करण्यापेक्षा काहीतरी करून आपण एक्सपिरियन्स घेणं महत्त्वाचं आहे. बट हे एक्सपिरियन्ससाठी नाही राव. जर आपण एक प्रकारे रिजेक्ट झालो तर सरळ 10,000 रुपये गेले पाण्यात. या डेफिनेटली. ठीक आहे, आपण वडिलांना कॉल करू. पहिले एक प्रकारे त्या बंदाला कन्फर्म कर का तो बंदा टाटा मोटर्सचाच आहे, राईट. देन त्याच्यानंतरच थोडासा विचार कर आणि देन वडिलांना फोन कर, राईट. एकदम घाईमध्ये जाऊन कोणताही बॅड डिसिजन घेऊ नको. इवन अजून पुन्हा 35 एपिसोड रेकॉर्ड कर आणि पुन्हा माझ्यासोबत थोडंसं कन्फर्मेशन कर का हे राईट आहे, रॉंग आहे, आपल्याला का करायला पाहिजे का नाही, राईट. थँक्यू.